नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्राध्यापक निलेश भाग्यवंत आपल्या या YouTube चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. बघा, अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण हेनरी फेवाल यांची व्यवस्थापनाची 14 तत्त्वे शिकलेलो आहोत. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण F.W. टेलर यांचा शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत काय आहे तो आपण शिकणार आहोत. तर चला तर मग सुरू करू आजच्या आपल्या या व्हिडिओला. बघा, हेनरी F.W. टेलर यांचा व्यवस्थापनाचा सिद्धांत शिकायच्या अगोदर आपल्याला त्यांच्याविषयी बेसिक माहिती असायला पाहिजे. ते कोण होते, त्यांचं काम काय होतं, काय केलं. तर बघा, F.W. टेलर म्हणजेच फ्रेडरिक विन्सलॉ टेलर यांचा जन्म झाला होता 1856 आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे 1915 साली. तर ते कोण होते? ते एक अमेरिकन होते. अमेरिकन हू स्टार्टेड हिज करिअर ॲज अ मेकॅनिस्ट. ज्यांनी काय केलं, त्यांचं जे काही करिअर आहे ते काय म्हणून सुरू केलेलं आहे, एक मेकॅनिस्ट म्हणून काम सुरू केलेलं आहे. कुठं सुरू केलं? मिडवेल स्टील वर्क्स, फिलाडेल्फिया या ठिकाणी काय केलं त्यांनी, एक यंत्रकार मेकॅनिस्ट म्हणून त्यांच्या कामाला सुरुवात केली होती. मग त्यांची जी काही कामगिरी आहे, त्यांचं जे काही परिश्रम आहे, त्यांचं परिश्रम कामगिरी पाहून त्यांना कोणती पोझिशन मिळाली नंतर? चीफ इंजिनियर म्हणजेच मुख्य अभियंता या पदापर्यंत त्यांची कामगिरीमुळे त्यांचं प्रमोशन झालं होतं. त्यानंतर त्यांनी काय केलं? इंट्रोड्यूस हिज ऑब्झर्वेशन अँड एक्सपेरिमेंट्स बेस्ड ऑन सायंटिफिक डेटा. त्यांनी काय केलं की वैज्ञानिक आकडेवारीवर आधारित निरीक्षणे व प्रयोग सादर केले. आता कशासाठी केले? की त्यांनी जे काही मॅनेजमेंट आहे ते शास्त्रीय पद्धतीने कशा प्रकारे करता येईल त्यासाठी त्यांनी काय केले, काही निरीक्षणे केले आणि त्या निरीक्षणावर प्रयोग करून काय केला, वैज्ञानिक आकडेवारीवर काय माहिती सादर केली. टेलर यांच्या व्यवस्थापनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनालाच काय म्हटलं जातं? टर्म ॲज सायंटिफिक मॅनेजमेंट. त्यांचा जो काही व्यवस्थापनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे, त्यांच्या त्या दृष्टिकोनालाच काय म्हटलं जातं? सायंटिफिक मॅनेजमेंट असं म्हटलं जातं. मग नंतर काय झालं? त्यांचं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे इन डेव्हलपमेंट ऑफ मॅनेजमेंट थॉट्स, ही इज नोन ॲज फादर ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट. नंतर त्यांचं जे काही व्यवस्थापन व व्यवस्थापनासंदर्भातील एकूण त्यांचा जे काही विचाराचा विकास आहे किंवा त्यांचं जे काही योगदान आहे मॅनेजमेंटच्या विचाराशी संबंधित, त्यांच्या योगदानामुळे त्यांना काय म्हटलं जातं? शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक असं संबोधलं जातं. तर बघा, टेलर्स मॅनेजमेंट थेअरी इज बेस्ड ऑन सायंटिफिक एक्सपेरिमेंट. आता त्यांचा सिद्धांत कशावर अवलंबून आहे? की सायंटिफिक एक्सपेरिमेंट म्हणजेच वैज्ञानिक प्रयोगांवर काय त्यांचा सिद्धांत अवलंबून आहे. धिस थेअरी इन्व्हॉल्व्स द ॲप्लिकेशन ऑफ सायंटिफिक अप्रोच टू डिसिजन मेकिंग अँड सॉल्विंग देम ॲट द सेम टाइम. तर काय सांगतं त्यांचा सिद्धांत? की या सिद्धांतामध्ये निर्णय घेणे व त्याच वेळी त्या संदर्भातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा काय करायचा? अवलंब करायचा, असा त्यांचा सिद्धांत सांगतो. की ज्यावेळी संस्थेमध्ये, ऑर्गनाइज संस्थेमध्ये काय होईल, काही समस्या निर्माण होतील, तर त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी काय करायचं? शास्त्रीय पद्धतीचा वापर करायचा आणि त्याच वेळी त्या समस्याचं काय करायचं? निराकरण करण्यासाठी निर्णय घ्यायचा, असा त्यांचा शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत सांगतो. तर बघा, अशा प्रकारे आपण त्यांचं थोडक्यात माहिती पाहिलेली आहे की त्यांचा जन्म कधी झाला, मृत्यू कधी झाला आणि त्यांनी त्यांचं करिअर काय म्हणून सुरू केलं होतं आणि नंतर त्यांना कोणती पोझिशन मिळाली आणि त्यांना फादर ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट म्हटलं जातं. तर त्यांचा सिद्धांत कशावर अवलंबून आहे? सायंटिफिक एक्सपेरिमेंट आहे वर, म्हणजे शास्त्रीय प्रयोगावर, वैज्ञानिक प्रयोगावर काय त्यांचा सिद्धांत अवलंबून आहे, जो काय सांगतो की ज्यावेळेस तुम्हाला काही समस्यांचं जर निराकरण करायचं असेल तर त्याच वेळी काय करायचं? तुम्ही निर्णय घ्यायचा आणि त्या समस्याचं त्याच वेळी काय करायचं? निराकरण करायचं. तर बघा, यानंतर आपण
त्यांचे जे काही सिद्धांत आहेत ते सिद्धांत पाहू आपण. अकॉर्डिंग टू टेलर, प्रॉब्लेम शुड बी सॉल्व्ड बाय सायंटिफिक टेक्निक्स रॅदर दॅन द रूल्स ऑफ थंब अँड ट्रायल अँड एरर अप्रोच. ते काय सांगतात टेलर की समस्या सोडविताना मूलभूत नियम आणि चुकांमधील शिकण्याची पद्धत न वापरता काय करायचंय, वैज्ञानिक तंत्रांचा अवलंब करून काय करायचं, त्या प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे जे काही ट्रायल अँड एरर बेसचा जो काही नियम आहे, मूलभूत जो काही नियम आहे तो न वापरता काय करायचं, वैज्ञानिक तंत्राचा, शास्त्रीय तंत्राचा वापर करायचा आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. तर काय सांगितली त्यांनी डेफिनेशन सायंटिफिक मॅनेजमेंटची? डेफिनेशन ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट बाय फ्रेडरिक टेलर. सायंटिफिक मॅनेजमेंट कन्सिस्ट ऑफ नोईंग व्हॉट यू, दॅट इज मॅनेजमेंट. काय सांगितलंय? नोईंग व्हॉट यू वांट मेन टू डू एक्झॅक्टली अँड सीइंग इट दॅट दे डू इट इन द बेस्ट अँड द चीपेस्ट मॅनर. म्हणजे काय सांगितलं त्यांनी की वैज्ञानिक व्यवस्थापनामध्ये की व्यक्तींनी नक्की काय करावे, म्हणजे नोईंग व्हॉट यू वांट मेन डू एक्झॅक्टली, म्हणजे नक्की व्यक्तींनी म्हणजे जे काही कामगार आहेत त्यांनी नक्की काय करावे हे तुम्हाला काय असले पाहिजे, माहीत असले पाहिजे. आणि त्या व्यक्तीकडून सर्वोत्कृष्ट व कमीत कमी खर्चामध्ये, म्हणजे इन द बेस्ट अँड चीपेस्ट मॅनर, म्हणजे सर्वोत्कृष्ट कार्यक्षमपणे आणि किती कमीत कमी खर्चामध्ये ते काम कसे पूर्ण करून घ्यायचे हे तुम्हाला माहीत असणे याचा काय होतो, सायंटिफिक मॅनेजमेंट मध्ये अंतर्भाव होतो, म्हणजे समावेश होतो. वैज्ञानिक व्यवस्थापन म्हणजे तुम्हाला, म्हणजेच व्यवस्थापनाला कामगारांनी नेमके काय करावे असे वाटते हे जाणून घेणे आणि ते सर्वोत्तम आणि स्वस्त पद्धतीने करतात हे पाहणे, म्हणजेच काय, शास्त्रीय व्यवस्थापन असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर बघा त्यानंतर बघू आपण त्यांनी काय काय प्रिन्सिपल्स सांगितलेले आहेत. प्रिन्सिपल्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट, जे काही शास्त्रीय व्यवस्थापन आहे त्याचे तत्व कोणकोणते सांगितलेले आहेत. तर त्यामध्ये पहिलं आहे सायन्स नॉट द रूल ऑफ थंब. काय सांगितले आहे पहिलं तत्व, प्रिन्सिपल, की विज्ञान आहे, शास्त्रीय व्यवस्थापन हे काय एक विज्ञान आहे, मूलभूत नियम नाही. तर काय सांगतं हे तत्व बघा, दिस रूल्स फोकसेस ऑन इन्क्रीजिंग द इफिशियन्सी ऑफ अन ऑर्गनायझेशन थ्रू सायंटिफिक अनालिसिस ऑफ वर्क अँड नॉट विथ द रूल ऑफ थंब मेथड. तर काय सांगतं हे की कशावर फोकस करते की इन्क्रीज करायची इफिशियन्सी ऑफ ऑर्गनायझेशन, जी काही व्यावसायिक संस्था आहे तिची कार्यक्षमता वाढवायची. कशाच्या सहाय्याने वाढवायची, की ते त्यांचं जे काही काम आहे त्या कामाचं काय करायचं, शास्त्रीय पद्धतीने विश्लेषण करायचं, अनालिसिस करायचं आणि त्यांची काय करायची, कार्यक्षमता जास्तीत जास्त वाढवायची. परंतु कशाचा वापर नाही करायचा, नॉट रूल ऑफ थंब, म्हणजे जे काही ट्रायल अँड एरर बेसचा जो काही नियम आहे, मूलभूत नियम आहे, त्याचा वापर न करता काय करायचंय, शास्त्रीय पद्धतीचं अनालिसिस करायचं. टेलर बिलीव्ड दॅट even a small activity like loading paper sheet into boxcar can be planned scientifically. बघा काय सांगितलं टेलरनं, की जर संस्थेमध्ये छोटं जरी काम करायचं असेल, म्हणजे स्मॉल ऍक्टिव्हिटी, छोटं जरी काम करायचं, म्हणजे समजा एखादं पेपर शीट जरी तुम्हाला एखाद्या बॉक्स कार्स मध्ये जर लोड करायचं असेल, तर ते काम पण कसं करायचं, तुम्ही सायंटिफिकली करायचं. म्हणजेच जे काही गाडीमध्ये लोडिंग करायची आपल्याला, ती लोडिंग करताना पण तुम्ही काय करायचं, शास्त्रीय व्यवस्थापनाचा वापर करायचा आणि ते लोड करायचं. म्हणजे काय होईल त्यामुळे, धिस विल सेव्ह टाइम अँड ऑल्सो ह्युमन एनर्जी. म्हणजेच काय होईल, जर तुम्ही टेक्निकचा वापर केला, टेक्नॉलॉजीचा वापर केला, शास्त्राचा वापर केला, तर काय होईल, तुमचा वेळ पण वाचल आणि तुमच्या कामगाराची जे काही एनर्जी आहे ती एनर्जी पण वाचण्यास मदत होईल. These decisions should be based on scientific analysis and cause and effect relationships rather than
rules of thumb where the decisions is taken according to the manager's personal judgment. तर काय सांगितलंय की हे काय जे काही निर्णय आहेत ते कशावर अवलंबून असले पाहिजे, सायंटिफिक अनालिसिसवर अवलंबून असले पाहिजे. जो काही व्यवस्थापक निर्णय घेणार आहे ते कशावर अवलंबून असले पाहिजे, सायंटिफिक अनालिसिसवर असले पाहिजे किंवा कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिपवर. म्हणजे काय कारण आहेत, जे काही त्रुटी निर्माण आलेल्या आहेत व्यवस्थापनामध्ये त्याच्या मागचे कारण काय आहेत आणि त्याचा परिणाम काय आहे याची संबंध ओळखायचा आणि त्याच्यानुसार शास्त्रीय पद्धतीने अनालिसिस करून निर्णय घ्यायचा. परंतु कशाचा वापर नाही करायचा, रूल ऑफ थंब म्हणजे जे काही तुमचं पर्सनल जजमेंट आहे, वैयक्तिक जे काही मत आहे, म्हणजेच अंदाजे एखादा मूलभूत नियम वापरून डिसिजन घ्यायचं नाही, तर काय करायचं, सायंटिफिक अनालिसिस करूनच योग्य तो डिसिजन घ्यायचा. त्यानंतर बघा दुसरं तत्व काय सांगतंय, हार्मोनी नॉट डिस्कॉर्ड. म्हणजेच काय सांगितलं आहे, समरसता आहे, विवाद नाही. काय असलं पाहिजे, समरसता असली पाहिजे, विवाद नसला पाहिजे. कोणामध्ये, आता बघा प्रत्येक ऑर्गनायझेशन संस्थेमध्ये 2 गट असतात. एक असतो मॅनेजमेंटचा गट आणि दुसरा असतो एम्प्लॉईजचा गट. म्हणजे कामगार आणि व्यवस्थापक असे 2 गट असतात. तर त्या 2 गटामध्ये काय असलं पाहिजे, समन्वय असलं पाहिजे, सामंजस्य असलं पाहिजे, एकमेकाला त्यांनी समजून घेतलं पाहिजे, त्यामध्ये विवाद झाला नाही पाहिजे, असं हे तत्व सांगतं. अकॉर्डिंग टू दिस प्रिन्सिपल देअर शुड बी हार्मोनी बिटवीन द एम्प्लॉईज अँड मॅनेजमेंट. काय सांगितलं की या तत्वानुसार की जे काही मॅनेजमेंट आहेत, व्यवस्थापक आहेत आणि कामगार आहेत, कर्मचारी आहेत, या दोघांमध्ये काय असली पाहिजे, हार्मोनी असली पाहिजे, सामंजस्य, समरसता असली पाहिजे, त्यामध्ये विवाद नसला पाहिजे. धिस कोऑर्डिनेशन विल हेल्प इन मिनिमायझिंग कॉन्फ्लिक्ट्स बिटवीन देम. मग काय होईल, हे काय जे त्यांच्यामध्ये समन्वय आहे, कोऑर्डिनेशन आहे, समरसता आहे, त्यामुळे काय होईल, त्यांच्यामधील जे काही वैयक्तिक जे काही कॉन्फ्लिक्ट आहेत, तंटे आहेत, विवाद आहेत, ते कमी करण्यासाठी काय होईल, मदत होईल. Perfect understanding between employees and management will be helpful in creating healthy work environment for achieving the desired goal, that is success. बघा काय होईल, जर परिपूर्ण जर एम्प्लॉईज आणि मॅनेजमेंट यांच्यामध्ये जर अंडरस्टँडिंग असेल, एकमेकाला समजून घेण्याची जर काय असेल, त्यांच्यामध्ये क्षमता असेल, तर काय होईल, त्या ठिकाणचं जे काही वातावरण आहे काम करण्या ठिकाणचं, ते कसं आहे होईल, हेल्थी वर्क एन्व्हायरमेंट होईल. म्हणजे पोषक वातावरण निर्माण होईल आणि त्या पोषक वातावरणामुळेच काय होईल, जे काही संस्थेचं डिझायर गोल आहे ते अचीव करण्यासाठी त्यांना मदत होईल. म्हणजे सक्सेस मिळवण्यासाठी, यश मिळवण्यासाठी योग्य ती मदत होईल. ऑर्गनायझेशन शुड थिंक अबाउट मॅक्झिमम प्रॉस्पेरिटी ऑफ एम्प्लॉईज ऑल्सो. तर संस्थेने पण काय केलं पाहिजे, जे काही कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या फायद्याचा व विकासाचा जास्तीत जास्त विचार केला पाहिजे. म्हणजे काय होईल, त्यांच्यामध्ये विवाद निर्माण होणार नाही. ते काय करतील, कर्मचारी त्यांच्या जर फायद्याचा आणि विकासाचा जर संस्थेने विचार केला तर त्यांना काय वाटेल, आपुलकीची भावना निर्माण होईल आणि ते योग्य कार्यक्षमपणे काम पूर्ण करतील आणि जे काही संस्थेचं गोल आहे ते योग्य वेळेमध्ये मिळवण्यास यश प्राप्त होईल. त्यानंतर बघा काय सांगितलं आहे, तिसरं तत्व मेंटल रिव्होल्युशन. काय सांगितले, मानसिक क्रांती. आता बघा टेलरनं कोणती कन्सेप्ट सांगितली आहे, टेलर इंट्रोड्यूस द कन्सेप्ट ऑफ मेंटल रिव्होल्युशन. मानसिक क्रांतीची काय त्यांनी कन्सेप्ट सांगितलेली आहे. आता ही कन्सेप्ट काय सांगते, दिस प्रिन्सिपल्स फोकसेस ऑन चेंज इन ॲटिट्यूड ऑफ एम्प्लॉईज अँड मॅनेजमेंट टुवर्ड्स इच अदर. आता ही संकल्पना काय सांगते की, हा तत्व काय सांगते की कशावर फोकस करायचा आहे, की चेंज इन द ॲटिट्यूड ऑफ एम्प्लॉईज अँड मॅनेजमेंट टुवर्ड्स इच अदर्स. आता मॅनेजमेंटचा आणि एम्प्लॉईजचा एकमेकाकडे पाहण्याचा जो काही दृष्टिकोन आहे, त्या दृष्टिकोनामध्ये बदल करण्यावर काय करते, हा तत्व
एकमेकाकडे पाहण्याचं जे काही दृष्टिकोन आहे, त्या दृष्टिकोनामध्ये बदल घडवून आणण्यावर काय करते हे तत्व जोर देते. म्हणजेच काय केलं पाहिजे, मॅनेजर कसा विचार करतो एम्प्लॉयी विषयी, त्यांनी काय केलं पाहिजे, निगेटिव्ह न विचार न करता पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे आणि एम्प्लॉईजनं मॅनेजर विषयी पण काय केलं पाहिजे, पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे. त्यांचे जे काही वैयक्तिक जे काही तंटे आहेत ते बाजूला ठेवून आपण एक ग्रुप आहेत, एक संघ आहेत, अशा भावनेनं काय केलं पाहिजे, काम केलं पाहिजे. म्हणजे एकमेकाकडे पॉझिटिव्ह अप्रोचने पाहिले पाहिजे. बोथ शुड रिअलाइज देम इक्वल इम्पॉर्टन्स इन ऑर्गनायझेशन. तर दोघांनी काय केलं पाहिजे, एम्प्लॉईज आणि व्यवस्थापकाने, की आपलं समान जे काही महत्व आहे संस्थेमध्ये, ते समान महत्व काय केलं पाहिजे, त्याची जाणीव ठेवली पाहिजे, की आपलं दोघांचं बी काय समान अस्तित्व असलं पाहिजे संस्थेमध्ये. दे शुड गिव्ह फुल कोऑपरेशन फॉर अचिव्हिंग गोल ऑफ ऑर्गनायझेशन. परत त्यांनी काय केलं पाहिजे, की ध्येय प्राप्त करण्यासाठी त्या संस्थेचं जे काही गोल आहे, जास्तीत जास्त नफा कसा कमवायचा, ते गोल अचीव्ह करण्यासाठी काय केलं पाहिजे, दोघांनी पूर्ण सहकार्याने काम केलं पाहिजे. दिस विल इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटी अँड प्रॉफिट्स. मग काय होईल, मॅनेजर आणि एम्प्लॉईज जर एकमेकाला कोऑपरेट करत असतील तर काय होईल, त्या संस्थेचा जास्तीत जास्त तिची कार्यक्षमता, उत्पादन क्षमता वाढेल आणि जास्तीत जास्त काय होईल, तिला नफा होईल, असं हे तत्व सांगतं. त्यानंतर बघा 4 नंबरचं तत्व, कोऑपरेशन नॉट इंडिव्हिज्युअलिझम. आता हे पण सेमच आहे त्याच्यासारखंच. काय सांगतं हे तत्व, सहकार्य आहे, व्यक्तिगत स्वार्थ नाही. म्हणजेच ज्या ठिकाणी तुम्ही काम करत आहेत, ज्या संस्थेमध्ये काम करत आहेत, त्या ठिकाणी तुम्ही काय केलं पाहिजे, एकमेकाला कोऑपरेट केलं पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे. तुमचे जे काही व्यक्तिगत वाद आहेत ते बाजूला ठेवून त्या ठिकाणी तुम्ही त्या संस्थेचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे. दिस प्रिन्सिपल एम्फेसाइज ऑन म्युच्युअल कोऑपरेशन बिटवीन वर्कफोर्स, दॅट इज एम्प्लॉईज अँड मॅनेजमेंट. काय सांगतं हे तत्व, की कशावर भर दिलेला आहे, की जे काही सहकार्य आहे कोणामधील, एम्प्लॉईज आणि व्यवस्थापन, या दोघांमध्ये काय असलं पाहिजे, सहकार्याची भावना निर्माण झाली पाहिजे, यावर हे तत्व भर देतं. ड्यू टू कोऑपरेशन, ट्रस्ट, टीम स्पिरिट एक्सेट्रा, इंटरनल कॉम्पिटिशन विल टर्न्स इनटू हेल्थी वर्किंग एन्व्हायरमेंट. जर त्या संस्थेमध्ये काय असेल, सहकार्याची भावना असेल, त्या एम्प्लॉईमध्ये, मॅनेजमेंटमध्ये एकमेकावर विश्वास असेल आणि जे काही टीम स्पिरिट असेल, संघ भावना असेल, तर त्यामुळं काय होईल, जे काही संस्थेचं जे काही अंतर्गत त्यांची जी काही स्पर्धा आहे, जी काही इंटरनल कॉम्पिटिशन आहे, ते कशामध्ये चेंज होईल, हेल्थी वर्किंग एन्व्हायरमेंटमध्ये त्याचं रूपांतर होईल. जर एखाद्या संस्थेमध्ये मॅनेजमेंट आहे आणि एखादा एम्प्लॉय आहे, या दोघांचे जर तंटे असतील वैयक्तिक आणि त्या तंट्याचा जर ते कोऑपरेट करत नसतील एकमेकाला, तर त्या ठिकाणी काय होईल, त्या कामाचं वातावरण खराब होईल. आणि जर त्यांनी एकमेकाला जर कोऑपरेट केलं तर काय होईल, ते वर्किंग एन्व्हायरमेंट कसं होईल, हेल्थी होईल. आणि ते एन्व्हायरमेंट हेल्थी झाल्यास मॅनेजमेंट शुड ऑलवेज कन्सिडर द सजेशन्स गिवन बाय द एम्प्लॉईज इन डिसिजन मेकिंग प्रोसेस. तर काय करायचं मॅनेजमेंटनं, जे काय सजेशन दिलेले आहेत कोणी, एम्प्लॉईजनी, कर्मचाऱ्यांनी, कशामध्ये, जे काय निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये जे काय त्यांनी पण त्यांचे वैयक्तिक जे काही सजेशन दिलेले आहेत, मत दिलेले आहेत, ते पण काय केले पाहिजे, व्यवस्थापनाने त्याच्या अंतर्भाव केला पाहिजे. म्हणजे काय होईल, त्यामध्ये मॅनेजमेंटमध्ये त्यांना सामावून घेतल्यास त्यांच्यामध्ये आपुलकीची भावना निर्माण होईल आणि ते जास्तीत जास्त कार्यक्षमपणे काम करतील. एम्प्लॉईज शुड बी ट्रीटेड ॲज अन इंटिग्रल पार्ट ऑफ ऑर्गनायझेशन इन ऑल रिस्पेक्ट. तर काय केलं पाहिजे, त्यांना कसं ट्रीट केलं पाहिजे एम्प्लॉईजला मॅनेजमेंटनं, इंटिग्रल पार्ट म्हणजे कामगार पण काय आहेत, त्या संस्थेचा एक अविभाज्य भाग आहेत, असं समजून त्यांना ट्रीट केलं पाहिजे. म्हणजे ते काय करतील, योग्य ते त्यांची कार्यक्षमता वाढवून चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न करतील.
त्यानंतर बघा 5 नंबरचं तत्व काय सांगते, डिव्हिजन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारीचे विभाजन. जसं हेनरी फेवलने सांगितलं होतं पहिलं तत्व डिव्हिजन ऑफ वर्क, सेम तशाच प्रकारे तत्व हे पण सांगतं. काय सांगतं की जसं कामाचं डिव्हिजन केलं जाईल तशाच प्रकारे जबाबदारीचं पण काय केलं पाहिजे, डिव्हिजन केलं पाहिजे. तर हे तत्व काय सांगते की व्यवस्थापन व कर्मचारी यांच्यामध्ये जसं कामाचा योग्य विभाजन केलं जातं तशाच प्रकारे त्यांच्यामध्ये जबाबदाऱ्यांचे पण काय केले पाहिजे, योग्य विभाजन केले जावे. जसं की मेजर प्लॅनिंग इज डन बाय द टॉप अँड मिडल लेवल मॅनेजमेंट अथॉरिटीज whereas employees are concentrating on its execution. तर काय सांगितलं आहे की टॉप लेवलचे जे काही मॅनेजमेंट आहे, अधिकारी आहेत, ते काय करतात, कामाचे नियोजन केले जाते, त्यांच्याकडून काय केले जाते, प्लॅनिंग केली जाते आणि त्या प्लॅनिंगला प्रत्यक्षामध्ये त्याची अंमलबजावणी करण्याचं काम कोण करत असतात, एम्प्लॉईज करत असतात. म्हणजेच उच्च व मध्यम स्तरावरील व्यवस्थापन अधिकाऱ्यांकडून काय केले जाते, कामाचे नियोजन केले जाते, तर कर्मचाऱ्याकडून काय केले जाते, त्या कामाच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न केले जातात. द रिपोर्टिंग इज डन ॲज पर द कॉन्संट इन्स्ट्रक्शन गिवन बाय देअर सुपेरियर. तर काय केलं पाहिजे, कशी रिपोर्टिंग केली पाहिजे की आपल्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनानुसार कर्मचाऱ्यांनी काय केले पाहिजे, आपले काम पार पाडले पाहिजे. जसे टॉप लेवल मॅनेजमेंट डायरेक्शन दिलेली आहे, कमांड दिलेली आहे, तशा प्रकारेच त्यांनी त्यांचं ऐकून काय केलं पाहिजे, आपलं काम पार पाडलं पाहिजे. मॅनेजर शुड ऑलवेज हेल्प, इनकरेज अँड गाईड द एम्प्लॉईज. मॅनेजरनं पण काय केलं पाहिजे, एम्प्लॉईजला हमेशा काय केलं पाहिजे, मदत केली पाहिजे, त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे आणि त्यांना मार्गदर्शनही केलं पाहिजे. इट हेल्प फॉर बेस्ट परफॉर्मन्स अँड मॅनेजर्स ॲज वेल ॲज एम्प्लॉईज. काय करेल मग हे, की जे काही व्यवस्थापक आणि कर्मचारी आहे या दोघांची कामगिरी उत्कृष्ट होण्यासाठी काय होईल, मदत होईल, असं हे तत्व सांगते. म्हणजेच काय केलं पाहिजे, जशी कामाची आपण विभाजणी करतो तशाच प्रकारे जबाबदारीची पण काय करायची, विभाजन करून जबाबदारी वाटून द्यायची. त्यानंतर बघा शेवटचं तत्व काय सांगते, डेव्हलपमेंट ऑफ एम्प्लॉयर्स अँड एम्प्लॉईज फॉर ग्रेटर इफिशियन्सी अँड मॅक्झिमम प्रॉस्पेरिटी. काय करायचंय, जी काही संस्था आहे, ऑर्गनायझेशन संस्था आहे, तिची अधिक कार्यक्षमता व समृद्धी वाढवण्यासाठी काय करायचे, जे काही एम्प्लॉयर्स आहेत, मालक आहेत आणि जे काही कर्मचारी आहेत त्यांचा विकास करायचा. तर कसा करायचा विकास, त्यांना योग्य ती ट्रेनिंग द्यायची, जशी आवश्यकता असेल तशी त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या स्किल्स आणि कॅपॅबिलिटीज वाढवण्यासाठी काय करायची, योग्य त्यावेळी त्यांना योग्य ती ट्रेनिंग प्रशिक्षण देण्याचं काम करायचं. बेस्ट परफॉर्मन्स ऑफ एनी ऑर्गनायझेशन ऑलवेज डिपेंड्स ऑन द स्किल्स अँड कॅपॅबिलिटीज ऑफ इट्स एम्प्लॉईज टू अ ग्रेट एक्सटेंट. तर काय सांगितलंय की कोणत्याही संस्थेचं जे काही ध्येय आहे ते कशावर अवलंबून असतं, की त्या संस्थेमधील कर्मचाऱ्याचे कौशल्य कसं आहे, त्यांची क्षमता कशी आहे, कशा कौशल्याचा वापर करत आहे ते कामामध्ये, याच्यावर त्या संस्थेचं काय असतं, ध्येय अवलंबून असतं. म्हणूनच गरजेनुसार काय करायचं, प्रोव्हाइडिंग ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट प्रोग्राम्स टू द एम्प्लॉईज व्हेनेवर रिक्वायर्ड इज व्हेरी इसेन्शियल. मग काय करायचं, त्यांना योग्य वेळोवेळी आवश्यकता असेल तशी काय करायची, ट्रेनिंग द्यायची, प्रशिक्षण द्यायचं, हे खूप आवश्यक आहे. इट अल्टिमेटली अफेक्ट्स द प्रॉफिटेबिलिटी ऑफ द ऑर्गनायझेशन. मग काय होईल, त्याचा परिणाम कशावर होईल, जी काही नफा आहे त्या नफ्यावर काय होईल, संस्थेचा परिणाम होईल. कशामुळं, जर कर्मचाऱ्यांना जर योग्य ते प्रशिक्षण दिलं, ते काय करणार, जास्त कार्यक्षमपणे काम करणार आणि त्यांच्या कमी खर्चामध्ये कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त
नफा वाढवण्यासाठी मदत होईल. Each employee should be given proper opportunity to attain greater efficiency and maximum prosperity. तर काय केलं पाहिजे मॅनेजमेंटनं, की प्रत्येक कर्मचाऱ्यांना काय केलं पाहिजे, उच्च प्रतीची कार्यक्षमता व कमाल म्हणजे जास्तीत जास्त समृद्धीची योग्य ती संधी दिली पाहिजे. म्हणजे काय करतील ते कार्यक्षमपणे काम करतील. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण एफ.डब्ल्यू. टेलर यांची शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्त्वे आपण आज शिकलेलो आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा आणि असंच वाणिज्य शाखेशी संबंधित जे काही व्हिडिओ आहेत ते पाहण्यासाठी आणि कॉमर्स शिकण्यासाठी आपल्या प्राध्यापक निलेश भाग्यवंत या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.